उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर शिवसैनिकांसोबत संवाद साधणार। सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार। आंगणेवाडीच्या भराडी देवीचेही दर्शन घेणार। आरक्षण मिळालं मग पुन्हा उपोषण का? मंत्री छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल। मराठ्यांच्या नेत्याला अध्यादेश आणि अधिसूचनेतला फरक कळत नाही, भुजबळांची टीका। 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो। मंत्री छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट। भुजबळांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं मौन। मुंबईच्या अनेक भागात रोहिंग्या आणि बांगलादेशींची घुसखोरी। शासकीय जमिनी बळकावत मदरसे बांधण्याचा प्रकार। नितेश राणेंचा खळबळजनक आरोप। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर। पंतप्रधान मोदींची ट्विट करत घोषणा। उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यामध्ये पुन्हा थंडीचा कडाका वाढणार। राज्यातल्या तापमानामध्ये 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता। बुमराच्या 6 विकेट्समुळे विशाखापट्टणम कसोटीमध्ये भारतानं इंग्लंडला 253 धावांवर रोखलं। दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 28 ची मजल। भारताच्या खात्यामध्ये 171 ची आघाडी। पूनम पांडे विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। मृत्यूची खोटी बातमी पसरवणं पूनम पांडेला महागात पडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।